अगं काय झालं, कसला विचार करतेय? अगं बघ ना, 2 दिवसावर इलेक्शन आलं आणि माझं नावच मतदार यादीत सापडत नाही. काय करू कळतच नाहीये. सुमितला माहितीये ना, त्याला ओ विचार. आपलं जर का नाव आपल्याला वोटर लिस्टमध्ये शोधायचं असेल तर एकदम सोपं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला जायचं आहे voters.eci.gov.in ही वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवरती लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सर्च इन इलेक्टोरल रोलमध्ये जायचं आहे. यामध्ये तुम्हाला विविध ऑप्शन मिळतात. आपण एक ऑप्शन सिलेक्ट करूयात, सर्च बाय डिटेल्स म्हणून. सर्च बाय डिटेल्सवरती क्लिक केल्यावर तुम्हाला सर्वात आधी तुमचं राज्य सिलेक्ट करायचं आहे. मी महाराष्ट्रात आहे म्हणून मी महाराष्ट्र सिलेक्ट करतो आणि माझी लँग्वेज मला सिलेक्ट करायची, माझी भाषा ही मला सिलेक्ट करायची आहे. मी इथे मराठी भाषा सिलेक्ट करतो. यानंतर यामध्ये आपल्याला आपले डिटेल्स फिल करायचे, ज्याच्यामध्ये माझं पहिलं नाव, माझं आडनाव, माझ्या नातेवाईकांचं नाव, त्यांचं आडनाव, त्याच्यानंतर इथे जन्मतारीख किंवा वय या दोघांपैकी एक ऑप्शन तुम्ही निवडू शकतात. सोबतच तुम्हाला तुमचं जेंडर स्पेसिफाय करायचं आहे. हे झाल्यानंतर लोकेशन डिटेल्स इथे तुम्हाला दिसतात. हे लोकेशन डिटेल्स तुम्ही फिल करू शकतात. इकडे मी ठाण्याचं असल्यामुळे मी ठाणे लोकेशन टाकतो आणि प्लस माझा विधानसभा मतदारसंघ मला इथे मेन्शन करावा लागणार आहे. अनेक जण आपला विधानसभा मतदारसंघ चुकवतात म्हणून त्यांना त्यांचे डिटेल्स हे मिळत नाहीत. त्याचसोबत तुम्ही इथे कॅपचा अचूक टाकलात आणि सर्च केलं की तुम्हाला तुमचे सगळे डिटेल्स हे मिळू शकतात. EPIC नंबर आहे, नाव आहे, वय आहे, सगळी माहिती आहे. तुम्ही हे अजून डिटेलमध्ये पण बघू शकतात, ज्याच्यामध्ये ऑनलाईन वोटर रजिस्ट्रेशन सोबतच डिटेल्स ऑफ वोटर्स म्हणजे मतदाराचा तपशील तुम्हाला इथे बघायला मिळू शकतो. जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याबद्दलचे पण इथे डिटेल्स तुम्हाला पाहायला मिळू शकतात. सोबतच खालती प्रिंटचा ऑप्शन देखील आहे. जर का तुम्ही प्रिंट करू इच्छितात तर ही एक PDF तुम्हाला मिळते. ही PDF तुम्ही प्रिंट करून तुमच्या मतदार केंद्रावरती घेऊन जाऊ शकतात.